मूल शहरातील धक्कादायक प्रकार। मूल सुंदर स्वच्छ शहर असलेल्या मूल शहरात एक धक्कादायक प्रकार बघावयास मिळत आहे। नेमके बसस्थानकासमोर असलेल्या नाल्यात असलेल्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीचे मुख्य पाईपलाईन हे गेलेले आहेत। त्यातील अतिरिक्त पाणी निघण्याकरता एक छोटा पाईप दिलेला आहे। तो पाईप त्याच नालीमध्ये असून त्या नालीमधून घाण पाणीसुद्धा वाहत असते। रस्त्याशेजारील हॉटेलवाले त्या वॉलमधून निघणारा पाणी हा पिण्याकरता वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वीसुद्धा दिसून आला होता। त्यावेळी खबर महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधीने ही बातमी घेतली होती। त्या बातमीची दखल घेऊन हा किळसवाना प्रकार काही दिवस शांत झाला होता। आज परत तोच प्रकार बघावयास मिळत आहे। या संबंधित काही लोकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, संबंधित प्रशासन सुस्त झालेले आहे। या गंभीर बाबीकडे कुणीच लक्ष देत नाही। खबर महाराष्ट्र न्यूजकरिता मूल, चंद्रपूर। मूल बसस्थाना समोर जो आहे एका नाल्यामध्ये एक पाण्याचा वॉल दिलेला आहे अशी तक्रार होती आणि त्या पाण्याच्या वॉलमधून आजूबाजूचे हॉटेलवाले पिण्याकरिता तो पाणी वापरतात। याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तो वॉल खूप वर्षापासून तिथे आहे। त्या वॉलमधून सगळे हॉटेलवाले तिथे दुकानदार पाणी भरतात आणि त्या नालीमध्ये किडे अळ्या वगैरे असतात। तिथूनच ते पाण्याचा वापर करून लोकांना पण देतात ते पाणी प्यायला। ते बरोबर नाही। याच्या आधी पण आपण कंप्लीट केली आहे पण अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही। आमचं असं मत आहे की त्याला वर पाईप जोडून एखादी नळ देऊन सगळ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल व ते चांगलं राहील असं माझं वैयक्तिक मत आहे। नगरपालिकेकडे या पहिले तक्रार दिल्या आहेत का? आधी हॉटेलवाल्यांनी दिली होती पण त्याच्यानंतरही काही झालं नाही। ते म्हणाले की याला नळ देता येणार नाही, ते ओव्हरफ्लोचा वाल असल्यामुळे।